कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी केलाय। नेमका किती भ्रष्टाचार झालाय आणि तो काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय आहे कोल्हापूर मधला प्रकार जो तुम्ही आता उघड सांगा? कोल्हापूर जिल्ह्यात बॉर्डरवर काही महत्त्वाची गावं आहेत, त्या दोन रस्त्यांचा विषय हा डांबराच्या संदर्भातला प्रकार आहे। हा गारगोटी गडिंग्लज नागनवाडी असा एक रस्ता आहे आणि देवगड जिल्ह्याला सीमा हद्द आहे। दाजीपूर राधानगरी मुधाळ तिट्टा निडोरी निपाणी कडलगी असे दोन रस्ते येथे। या दोन प्रकल्प जितेंद्र सिंग नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे। आता डांबर रस्त्यांवर जे वापरलं जातं त्यात काही नियम आहेत। रिफायनरी असते ती जी सरकारी HPCL BPCL अशा स्वरूपाच्या जे काही सरकारी कंपन्या आहेत त्यांच्याकडनं घ्यावं लागतं। नंबर 1, या माणसाने या दोन्ही कंपन्यांच्या सरकारी कंपन्यांना बगल देत रुकबा एंटरप्राइजेस, गॅलेक्सी पेट्रोकेमिकल्स LLP, ज्युपिटर पेट्रोकेम, बिटकॉल, अगरवाल इंडस्ट्रीज अशा खाजगी कंपन्यांकडनं डांबर खरेदी केलं आहे। नंबर 1 पहिली गोष्ट। याची जी काही चलनं आहेत ती चलनं पण त्याच्या नावावर नाही आहेत। हा दुसरा प्रकार आहे। ती बेदा कन्स्ट्रक्शन कंपनी, शिव पार्वती कन्स्ट्रक्शन सांगली, SF चौगुले यासारख्या असंबंधित कंपनी जे कामाशी यांचा संबंध नाही त्या कंपन्यांच्या नावाने चलनं काढली आणि ज्या चलनांचा वापर केला आहे ते डुप्लिकेट चलनं दोन वेळा एक कामासाठी चलनं वापरलीत आणि ह्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून 25 कोटी 12 लाख रुपये तिजोरीतनं हडप केलेत। याचा अर्थ असा आहे खालच्या अधिकाऱ्यांपासून हे चलनं तपासणं, सरकारी कंपन्यांमधनंच ती घेतलं की नाही डांबर ह्याची तपासणी करणं, डुप्लिकेट चलनं, रिपीट चलनं वापरणं, हे सगळे प्रकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय, त्यांच्या सहभागाशिवाय आणि अशा निर्ढावलेल्या कंत्राटदारांच्या एकूण त्यांची जी काही नेक्सेस आहे त्याचं एकत्र असल्याशिवाय हे होऊ शकत नाही असा आमचा आरोप आहे। आणि त्याच पद्धतीने हे मोडस ऑपरेंडी आहे। अधिकाऱ्यांनी बेछूटपणे खालनं कोणाचं लक्ष नाही किंवा वरचे अधिकारी पण यात सामील करून घेऊन सगळ्यांना एकत्र मिली बघत पूर्ण नियमांचं उल्लंघन करून कागदांवर दिलंय की चलन आहेत। आता याच्यात चलनं आहेत ती कोणाची काय केली काय केलंय सगळी चलनं इथं पडलीत। आमच्याकडे सगळी चलनं आहेत ही पूर्णपणे बेकायदा डुप्लिकेट एकाच वेळी एकाच कामाचे दोन ठिकाणी वापरणं म्हणजे सरकारी नियमांमध्ये असतानाही म्हणजे एवढं निर्ढावलं पण आहे की कागदावर पण भ्रष्टाचार थेट कोणाला न जुमानता काय करायचं हे जे काय प्रकरण समोर आलं आहे मला असं वाटतं की हे फक्त एका ठिकाणचं असेल असं मला वाटत नाही। राज्यभरात मी माननीय मुख्यमंत्र्यांना तीच मागणी केली की राज्यभरात अशा प्रकारचे छोटे मोठे 25 कोटीचा विषय आहे। काय डांबराचं झालं, किती वापरलं गेलं, क्वालिटी कंट्रोल काय आहे, अधिकाऱ्यांनी नीट लक्ष ठेवलं का, मला दिसत नाही। हे जर अशी मोडस ऑपरेंडी असेल 25 कोटीचं चलन ते तर 5 कोटीचं जरी डांबर वापरलं की नाही आता शंका आहे। ही सगळी बारकाईने चौकशी करायची बाब आहे आणि त्यात ह्या सगळे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत अधिकारी त्यांना दोषी धरलं पाहिजे, सरकारचे पैसे वसूल केले पाहिजे, शिक्षा झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। यामध्ये कोण आहे? प्रामुख्याने राजकीय लोक आहेत का किंवा का अधिकारीच आहेत? राजकीय लोकांचं मी आता थेट नाव नाही घेऊ शकत कारण त्यात त्याची त्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे। पण स्थानिक पातळीवर जेव्हा आपण राजकीय सामाजिक क्षेत्रात लोक काम करतात आपल्या भागातल्या रस्त्यावर 25 कोटी रुपये डांबराच्या गैरव्यवहारात तिथं खूप लोकांचं आंदोलन पण झालं, चर्चा झाल्या, लोकांनी पत्र दिलीत। पण मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी आपला वेळ मारून नेला आहे आणि त्यात काय होणार नाही अशा पद्धतीने त्या आविर्भावात ते जे काही अधिकाऱ्यांची सगळी मस्तवालपणा राज्यभरात चालू आहे त्याच्यातनं की ते मारून न्यायचा प्रकार आहे। आणि कुठली स्थानिक समजा काही सरपंच असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, आता तर ते अनेक ठिकाणी नाही आहेत तेव्हा त्यांना अधिकार नाहीत। आपण सगळीकडे बघतो नगरसेवकांचं कोणी ऐकायना झालं चालेल तर त्या पद्धतीने जर कोण इन्व्हॉल्व असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली या संदर्भात? हे आता हा जो डांबराचा विषय, बाकी त्या रस्त्याचा विषय, ससूनचा विषय, मुंबईत काही प्रधान सचिवांपासून सगळे लोक पैसे वाटप करतायत कॅगनी रिपोर्ट विरोधात टाकल्यानंतरही मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना, वित्त खात्याची मंजुरी नसताना, तर ह्या स्वरूपाचे जे राज्यभरात PWD डिपार्टमेंटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जे काही प्रकार चालू आहेत भ्रष्टाचाराचे
पैसे खाण्याचे प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. अधिकारी निर्डावलेपणाने मोकळेपणाने आपलं काय करायचं ते करायला कोणी त्यांच्यावर अंकुश नाही, असं जे काय चित्र निर्माण झाले राज्याचं. प्रशासन कधी राज्याचं असं नव्हतं, एवढं बेधुंदपणे पैसे खाण्याचं आणि कार्यक्रम चालू असल्याचं. जसं मी पुण्यातलं आपल्याला सांगितलं, महापालिकेतलं सगळीकडं असं प्रकरण चालू आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ती विनंती केली आहे की हे सगळ्या प्रशासनाला जर शिस्त लावायची असेल, यातनं आर्थिक शिस्त राज्याची बिघडली असं दिसतंय. म्हणजे शेतकऱ्यांचं कर्जमाफी नाही, लाडकी बहीण इलेक्शनमध्ये घेतलं त्यांना आता पैसे नाही, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी पैसे नाही, असं जे सगळं शाळा बंद करायला लागलेत, हे सगळे जे काय प्रश्न आहेत, जे समाजाचे खरे प्रश्न आहेत, त्याला पैसे नाही. डायरेक्ट 25 कोटी एका छोट्या रस्त्याच्यावर डांबरावर पैसे काढले, घेतले, घेऊन गेले, काय तिजोरीवर डल्ला मारलाय कोणालाच माहीत नाही. प्रधान सचिवांपासून सगळे लोकांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये ते ऑफिशियली आम्ही आता त्या दिवशी बोललो, त्यांनी खुलासा केला, पण आम्हाला तो मान्य नाही. कारण नैतिकता नावाचा एक प्रकार असतो, पगार आहे तुम्हाला शासकीय काम करायला, ती वेळ सोडून तुम्ही कन्सल्टन्सी पण करताय आणि त्याचे पैसे सरकारकडनं घेताय. दिस इज अ बॅड हॅबिट इन ॲडमिनिस्ट्रेशन. याला सरकार पाठीशी घालतंय असं आत्तापर्यंत दिसतं असं आहे की सरकारच पाठीशी घालतंय. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, पाठीशी घालू नका. हे जे काही असं वाढलं आहे प्रस्थ, आता त्याच सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले की काही विभाग पण असे करायला लागलेत अजून 2-3. हे आणखी गंभीर आहे. जर सार्वजनिक विभागच सांगते की आम्हीच फक्त करत नाही ही चोरी, हे बाकीचे विभाग पण करतायत, तर मग सगळ्यांचीच चौकशी करा, असं माननीय मुख्यमंत्र्यांना आज तुमच्या माध्यमातून मी विनंती करतोय. नक्कीच आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डांबर घोटाळा झाला आहे. तो थोडा सोडका नाही तर जवळपास 25 कोटीचा हा डांबर घोटाळा आहे आणि याची चौकशी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी करावी. या संदर्भात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाईची मागणी ही सुनील माने यांनी केली. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.